कोण आहे तू कोण आहे अरे असं काय करतोय मित्र? अरे नीट ओळख, नीट बघ. नाही तिकडनं नाही काय कळत. अरे मित्र तू अरे नशीब तुझ्या कपड्यांवरनं या कोयरीवरनं मी ओळखलं तुला. काय तुझा गेट पण काय अवतार करून घेतलायस? अवतार म्हणजे तुला कळलं नाही का? काय? मी कवी झालोय आता. कधीपासून झालं रे हे? परवा उपचार बिपचार काय चालू आहेत का नाही? परवापासून झाले. परवा अचानक एक मोठ्या कवीने मला दृष्टांत दिला. अरे तू कवी आहे म्हणलं, मग मी कवी आहे. लगेच केस वाढवले, दाढी वाढवली. कसं असतंय, कवी असणं लय सोपं असतंय आणि लय फायद्याचं असतंय. कसं काय? अरे तुला सांगतो, कवी संमेलनात गेलो ना तो उपाशी पोटी माणूस कधी बाहेर येत नाही. म्हणजे कसं काय? बिदागी मिळो ना मिळो, जेवायला रट्टावून मिळतो. अरे लय खायला मिळतो. अरे परवा एका कवी संमेलनाला गेलतो, तिथं 5 स्टार हॉटेलचं जेवण होतं माहितीये का? असं आडवा हात मारून जेवण तुला सांगतो. अरे बाबा पण बाबा लय बाहेरचं खात बसू नकोस. ते बघ किती बाहेर यायला लागले. अरे येऊ दे बाहेर, पण मला आहे ना बाहेरचं जेवण लय आवडतं. अरे घरी काय जेवण असतं का? वांगाळ घाण कुचळ मला तर आवडतच नाही घरचं जेवण. अरे माझी बायको तुला सांगतो एवढा घाण जेवण करती, म्हणजे ती ना कुठल्या भाजी शेपू टाकती. तिला शेपू लयच आवडतो. खिचडी म्हणू नको, लोणचं म्हणू नको, कुठली बी भाजी, बटाट्याची भाजी असली तरी त्याच्यात शेपू आहेच. परवा तर गुलाबजामुन केलते घरी, गुलाबजामुन मध्ये मी शेपूचे तुकडे सापडले. म्हणजे मायला सगळ्या पुरुषांच्या नशिबात अशाच बायका असतात काय रे? माझ्या बायकोला तुला सांगतो शेवग्याच्या शेंगांचा इतका नाद आहे. शेवग्याच्या शेंगाचं नाद हो. आहे तरी म्हटलं दौरे कमी करतो. तसला नाही. शेवग्याची शेंग भाजी, अरे कुठल्या बी पदार्थात शेवग्याच्या शेंगा असतात. बटाट्याच्या भाजीत टाक शेवग्याच्या शेंगा. आणखीन काय केलं, खिचडी केली, टाक शेवग्याच्या शेंगा. काय मिळेल त्याच्यात हे तर कायच नाही. परवा दिवशी मला म्हणली आपण नाटक बघायला जाऊया. म्हटलं कुठलं नाटक? तर म्हणे शेवग्याच्या शेंगा. अरे काय म्हणा हे. त्या दिवशी पाहुणे आलते आमच्याकडे, पाहुणे आलते. मी म्हणलं ए बाई चहा तरी दे त्यांना. चहा करून दिला. तर नॉर्मली आपण काय करतो, आपण आलं वेलची बिलची असं कुठून ते चहामध्ये टाकतो. या बाईनं शेवग्याच्या शेंगा कुठल्या आणि त्या चहामध्ये टाकल्या आणि काय म्हणते की ग्रीन टी आहे म्हणून. घरात तेवढंच ग्रीन असेल, काय करावं तिनं तरी. अरे 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 म्हणजे अशी तुझी माझी हालत शेम आहे. नाहीतर म्हणून म्हणतो घरचं जेवणच नको, बाहेरचं जेवण मस्त नाही. असतं. तरी पण मला असं वाटतं की घरचं जेवण चांगलं. नाही बाहेरचं चांगलं असतं. नाही मला असं वाटतं घरचंच जेवण चांगलं असतं. नाही बाहेरचंच. मित्रा तुझं नाही माझं नाही, आपण एक काम करूया. आजचं जे अंशुमने पॅडी होणार आहे त्याच्यामध्ये जी गाणी होणार आहेत ती याच विषयावरची होणार आहेत. आपण ते बघूयात, मग ठरवूयात बाहेरचं की घरचं. असं हो चल चल बघूयात. चल. क्या बात है आमिर खान. नमस्कार रसिक हो. अंशुने पॅरडी अर्थात अंशुमने पॅडी याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या मैफिलीची सुरुवात करण्यासाठी मी अंशुकाजींना विनंती करतो. अंशुकाजी प्लीज. धन्यवाद. कसा आहे रसिका हो? बरं आहे सगळं बरं आहे. आजच्या जत्रेमध्ये आम्ही एका धाब्यावरच्या गमती जमती सांगणार आहोत. आता जनरल लोकांना आता घरात कमी आणि धाब्यावर हॉटेलमध्ये खायला जास्त आवडतं. आणि 10च्या घरात कसं होणार ना सर? काय बात आहे. फालतू विनोद करू नका, आपण गाण्याबद्दल बोलूया. आणि आपल्या महाराष्ट्राची, भारताची खाद्य संस्कृती फार मोठी आहे. तर त्याच खाद्य संस्कृतीची ओळख मी माझ्या काव्यातून करून देणार आहे. तुमची परवानगी असेल तर. ते बाई तंबोरा काढा. तंबोरा बाई. तंबोरा काढा. तनगोरा नाही हो, तंबोरा. ते तनगोरा अफवा. हा. हे, हे, हे. ओ चमचमीत वडा समोसा उसाय. रगडा पाव पुरी भाजीनी मिसळ. गावोगावी हॉटेलात जाऊ, चव एकदा चाखून पाहू. खाद्याची अशी जमवावी पंगत, हिवाळा मग येते रंगत. खाऊ पिऊ घेऊ जगण्याची लज्जत. चमचमीत वडा समोसा मिसळ.
उसळ खाऊ फसकल्ला चहा पिऊ साताऱ्याचा पेढा खाऊ कोल्हापुरात जेऊ सोलापूरची चटणी नागपुरातलं सावजी कोकणातलं वडा सागुती चाखा एकदा भाऊजी खानदेशाचे मांडे वडानी उसळ चमचमीत वडा समोसा मिसळ जाऊ तिथे खाऊ पिऊ भारतभर फिरू उडप्याकडची इडली खाऊ फिल्टर कॉफी पिऊ पंजाबातली लस्सी आग्र्याचा पेठा गुजरातेचा ढोकळा फाफडा बंगाली रसगुल्ला राजस्थानी माटी सोबत ही डाल 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 चमचमीत वडा समोसा मिसळ चमचमीत या चमचमीत वडा समोसा मिसळ अरे चमचमीत वडा समोसा मिसळ अरे चमचमीत वडा समोसा मिसळ अंशुकाजी खूपच छान तुम्ही या गाण्यातनं वर्णन केलं आहे खाद्यपदार्थांचं आणि भारतीय खाद्य संस्कृतीचं. पण खरं तर तुम्ही ना हे जे वर्णन केलं ते खूप बाहेरखेले वाटलं मला. म्हणजे बाहेरचं खाणं जे आहे बाहेरचं खाणं त्याच्यावरनं मी म्हटलं तर बाहेरचं खाणं फार बरं नव्हे. आपण घरी खावं. घरचं खाणं जे असतं ते खूप छान म्हणजे त्याला काय म्हणून हायजिनिक असतं आणि खूप मनापासून आपल्या मंडळींनी बनवलेलं असतं. त्याच्यामुळे त्याचा एक वेगळाच आणखीन एक स्वाद असतो नाही का. आणि आत्ता जे मी गीत आपल्या समोर सादर करणार आहे ते तुम्ही बाहेर खाली गायलात. गाणं जे गायलात ते माझ्या गाण्याची जी जातकुळी आहे ती खाल आहे. खाल गायकी त्याला म्हणतात खाल गायकी. तुम्ही गाणं खाल असं गाण्याचे शब्द नीट लक्ष देऊ नये का त्याच्यावर तुम्हाला अंदाज आहे. ते आम्ही एक तुम्ही लक्ष देऊ नये तुम्ही शब्दच खाल. वा वा अर्चकाजी वा 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 खाऊ शकता ना म्हणजे जसे तुम्ही पटपट बोलत खाता. क्या बात आहे. वा वा. जपून खाल जर जपून खाल. क्या बात आहे क्या बात आहे. जपून खाल जर जपून खाल. जपून खाल जर जपून खाल. जपून खाल जर जपून खाल. होणार नाहीत पोटाचे हाल. जपून खाल जर जपून खाल. जपून खाल जर जपून खाल. होणार नाहीत पोटाचे हाल. जर जपून खाल. जपून खाल जर जपून खाल. उघड्यावर गाड्यांवर खाण्याची ओढ. उघड्यावर गाड्यांवर खाण्याची खोड. चायनीज पावभाजी जे मिळेल ते जो. चायनीज पावभाजी जे मिळेल ते जो. तुम्हाला
सांगतो आजकाल हे चायनीजचं फॅड इतकं निघालंय, म्हणजे चायनीज खाणं तर खाणं, सगळ्या वस्तू साला भारतात चायनीज यायला लागल्या. म्हणजे तुम्हाला सांगतो की डोश्यात सुद्धा चायनीज भरून आपल्याला खायला देतात. अरे एवढंच काय, तर महाराष्ट्राची जी भेळ आहे ती पण चायनीज भेळ म्हणून तयार झालेली आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं तर काय होईल? पोटात खळबळ लागे दिंडाळ, पोटात खळबळ लागे दिंडाळ. म्हणून जपून खा, जपून खा, जरा जपून खा, जपून खा, जरा जपून खा. क्या है? वा वा दादा वा. हा. वा वा. क्या बात किशोर. भैयाच्या गाडीला गटार जवळ, भैयाच्या गाडीला गटार जवळ, थरथर होईल व्हायरल फीवर, थरथर होईल व्हायरल फीवर. तुम्हाला सांगतो ही भैयाची गाडी जी असते, जी आपण भेळ खातो, कुठे लागलेली असते? कुठे? अगदी गटाराच्या जवळ. तिकडे माशा घोंगावत असतात, कचरा कुंड्या आजूबाजूला असतात. भैयाजी हा. जरा सुकापुरी हे असंच आपण म्हणत असतो, भैया थोडासा तिखा दो, भैया थोडासा मिठा दो, भैया थोडासा सुका दो. अरे आपण चांगला आपला सुखाचा जीव दुःखात टाकत असतो. करेक्ट आहे, करेक्ट आहे. हे असं करू नका. आणि असं जर होत राहिलं तर काय होईल? डॉक्टरच्या गल्ल्यात पडेल माल, डॉक्टरच्या गल्ल्यात पडेल माल, म्हणून जपून खाल, जपून खाल, जरा जपून खाल, जपून खाल, जरा जपून खाल. बाबा आता जो आमिर खान साहेबांनी इंट्रो वाजवलाय त्याच्याशी अनुषंगाने हे पुढचे शब्द आहेत आपले. घरच्या खाण्याला ना कशाची सर, घरच्या काय बरोबर आहे ना, घरच्या खाण्याला कशाची सर नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे घरचंच खावं, बाहेरचं खाऊ नये. आज वाटलं की मूड आहे म्हणून बाहेरून घरात पार्सल आणलं आणि खायचं, तर तसं करू नये, कळलं? घरचं आपलं जे रेशनचं मिळतंय, देवाने जे दिलेलं आहे आपल्याला, हा ते घरचं. बघू नका इकडे असं, बरोबर लक्षात आहे. हा रागाने बघू नका, खरंच सांगतोय मनापासून. तर घरच्या खाण्याला ना कशाची सर, पावसाळा उन्हाळा कसला ना डर, पावसाळा उन्हाळा कसला ना डर. तब्येत कायम राहील छान, तब्येत कायम राहील छान, जर जपून खाल, जपून खाल, जरा जपून खाल, जपून खाल, जरा जपून खाल. होणार नाहीत पोटाचे हाल, होणार नाहीत पोटाचे हाल, जर जपून खाल, जपून खाल, जरा जपून खाल, जपून खाल, जरा जपून खाल, जपून खाल, जरा जपून खाल. वा 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 वा. पॅडी खा, मला खूप आवडलं. म्हणजे काही शब्द न खाता तुम्ही जे काही खाद्यांवर आणि एकंदर बाहेरच्या खाद्य संस्कृती बोललात, मला आवडलं. खाद्य संस्कृती एकदा परत बोला. खाद्य संस्कृती. शाबास. तर थोडक्यात या जत्रेमध्ये खाद्य संस्कृतीबद्दल आणि बाहेर खाणं म्हणजे खाऊ नये याच्याबद्दल जे काय पॅडी खाने, अंशुमन खाने सांगितलेलं आहे, तर या नोटवरच आपण विश्रांती घेऊया. भेटूया ब्रेक नंतर. पाहत राहा कॉमेडीची जत्रा. क्या बात है.
गप्पा मारतो राव तू अरे काही म्हण पण अंशुमाने पेट एकदम झकात झालं नाही का हो, हो, हो. हा मी पण एक आयडिया केली माहिती का काय? मी आता ढाबा टाकणार आहे जा मग पटकन टाकून ये डबा डबा नाही रे ढाबा ढाबा अच्छा. हॉटेल त्याचे दोन फायदे आहेत. कसं काय काय आहे ना माझ्या कवितेला समोर कोणी थांबत नाही हा. मी कविता सुरू केली की पळत येत अरे वा म्हणून मी ना ढाबा टाकणार हो का? मग त्यांनी ऑर्डर दिली हा. गिरायकानं हा. की ऑर्डर येऊस तर त्यांना थांबावंच लागणार आहे बरं, मग हो. तेवढ्या वेळात मी त्यांना कविता ऐकवणार अरे शाबास दोस्ता हा आयडिया आहे म्हणजे तुझ्यावरनं प्रेरित होऊन मी पण ठरवलं की आपण पण एक ढाबा टाकायचा मायला तुझ्यावर प्रेरित होऊन मी डेला टाकायला लागलो तू आता माझ्यावर प्रेरित होऊन ढाबा टाकणार का म्हणजे चांगल्या गोष्टी बी घेत जा जरा असं म्हणजे हा तू ढाबा टाकणार हो. पण तू कुठे टाकणार आता ढाबा मी आहे ना तो आपलं मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे ना त्याच्यापासनं एक 14 किलोमीटर आतमध्ये आपलं एक शेत सापडलंय तिकडं ढाबा टाकणार आहे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या 14 किलोमीटर आतमध्ये हा. फाट्यानी आतमध्ये हा. तिथं तू ढाबा टाकणार हो. अरे तुझ्या ढाब्यावर येणार कोण तिथं येणार कोण ये दाखवतो कोण येणार आणि कसं येणार ते एक सेकंड बाण लिहिला होता पुण्याचा शॉर्टकट तिकडेच आहे म्हणून एक मिनिट आपण विचारूया नाही अरे पण मी सांगते तुला नाही रे बाबा शॉर्टकट आहे तो पुण्याचा असं तिला धर ग ए टेम्पो पकडा हा, 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 हा. विचार. कुठे अरे वाट चुकलात हा यांनीच आपल्याला विचारलंय या अलग बेलाब पॅडीदा धाबामध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आमच्याकडे अस्सल पंजाबी पद्धतीचे जेवण मिळेल आयला हसायला याला कळेल हे काय स्पेशल डिश पैडी दाद लंच रात को 9 से 11 तक मिलेगा अरे काय डोक्यावर पडलेत का हे बघा आम्हाला हे सगळं काही सांगू नका पुण्याला जायचा रस्ता हाच आहे ना हो, पुण्याला जायचा रस्ता हाच आहे दरड कोसळल्यावर अहो, पण पुढे तर डेड एंड आहे हो पुढे डेड एंड तोच आहे एक मिनिट आम्हाला माहिती आहे पुढे डेड एंड आहे तो पुण्याला जायचा रस्ता कुठे तेवढा सांगा आम्हाला कसं आहे माहितीये का तुम्ही जिथून यू टर्न घेऊन आत वळालात ना तिथून सरळ गेला असतात ना तिथे पुणे होतं अरे देवा सांगत होते हा रस्ता पुण्याला जात नाही शॉर्टकट नाही आहे देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस अँड पुणे वा 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 आजी अगदी बरोबर बोलताय तुम्ही. हा. आता तुम्ही आलाच आहात तर जेवून जा माझ्या डब्यात थोडस जेवून जा आमच्या ढाब्यावर थोडस हो, आम्हाला भोग भीक काही नाही हा. आम्हाला लवकरात लवकर पुण्याला पोहोचायचंय पप्पा भुकू कानफाट फोडी ना भुकू भुकू केलंस तर इकडे टेन्शन काय तुम्हाला डोक्यात जाऊ नका माझ्या सांगून ठेवतोय तुला हे बाय अरे काय हो करून का होता बाबा चिडवतोस तू बाबा कानफाट फोडून सांगून ठेवतोय चिडवत नाहीये तो रडतोय हा रडतोय शिस्त लाव त्याला सांगून ठेव. काय झालं? तुला बघतो नंतर थोडा वेळ थांबू हा वेदना जाऊ दे तो बघतो. तुला बघते हा असं वागवतात मुलाला असं वागवतात अरे लहानपणी तू खायचास किती दिलं तरी अंगाला लागायचं नाही हा बघ वारा खाल्ला तरी कसं बाळसं धरलंय ग माझं कोणी ते 12व्या वर्षी मिशी आले त्याला बघ आणि अजून तुझं जावळ सुद्धा गेलेलं नाही काय बोलतोस तू अनोळखी लोकांसमोर असं बोलतेस मला तू अहो साहेब पोरगा एवढा बोलतोय तर जेवून जा ना आमच्या ढाब्यावर हा 1 नंबर जेवण मिळतं आमच्याकडे अस्सल पंजाबी पद्धतीचं मी या धाब्याचा मालक पॅडीदा आणि हा शशीदा एक मिनिट पॅडीदा आणि शशीदा प्रत्येक नावापुढे दा लावलं की तुम्ही पंजाबी झालात हो दा. आता माझा मोठा भाऊ आहे त्याला मी दादा म्हणतो तो काय पंजाबी आहे पॅडीदा हा कुणाचा आवाज नंदा अच्छा तिचं नाव न नाही तुम्ही त्याच्यानंतर दा लावलात म्हणून नंदा नन म्हणजे तिच्या नावातच ऑलरेडी दा आहे त्याच्यामुळेच आम्ही तिला सिलेक्ट केलेली आहे फालतूपणा करू नका आता आमची पाळी आहे म्हणजे बाहेर कुणीतरी ना मूर्ख माणसाने बोर्ड लावलेला आहे शॉर्टकट असा इथे पुण्यासाठी शॉर्टकट असा बोर्ड लावलेला आहे मूर्ख माणसाने तो बोर्ड ह्यांनीच लावलाय नाही काय झालं आम्ही जो धाबा टाकला ना तो जरा खूपच आत टाकला तर आमच्या नंतर लक्षात आलं की साला हायवे तर तिकडे 12 किलोमीटर लांब राहिला म्हणून मग आम्ही इकडे असा बोर्ड लावला की शॉर्टकट पुणा इकडे म्हणून आता सगळे तुम्हाला यू टर्न घेऊन परत 15 किलोमीटर मागे जावं लागणार काय सांगता काय तुम्ही झालं तुमच्या मनासारखं कधी ऐकायचंच नाही ना आमचं तरी आई सांगत होत्या की रस्ता चुकीचा आहे होय की नाही आई नाही हो नाही काय ते ठरवा हो की नाही तिला माहिती ना तिची सवय आची करण्याची तुम्ही अत्याचार करू नका तुम्हाला ना सवय लागली आहे घोडा पुढे रेमटवायची पप्पा घोडा लावू कानफडत लावू का घोडा कुठून आणू
हो साहेब मी काय म्हणतोय आता आलाच आहात तर जेवून जा ना. अजिबात जेवायचं नाही इकडे. फालतू माणसात तुम्ही, कळलं ना? चुकीचे बोर्ड लावता, फसवता तुम्ही आम्हाला. नाही, आम्ही काही फसवलेलं नाहीये. कसं आहे, पुरुषाच्या हृदयाचा शॉर्टकट कसा त्याच्या पोटातून जातो तसा पुण्याला जाण्याचा शॉर्टकट आहे ना पॅडीदा धाबामधूनच जातो. तुम्हाला ना तुम्ही सोडणारच नाहीये, कळलं ना? तुमच्यावर मी केस टाकणार आहे, केस. पप्पा अर्धवट केस टाकणार. बापाला बोलतोस तू. अरे आता आलोच आहोत आणि भूक पण लागली आहे तर चाखूया ना याचं पॅडी धाबाचं जेवण. काही गरज नाहीये, काही गरज नाही. चल इथून निघूया अहो, आपण. मी काय म्हणते हे बघा, मी काय म्हणते आता आई पण म्हणतायत तर आपण जेवूया ना याच ढाब्यावर. हा नाहीतरी त्यांना डॉक्टरांनी दर 2 तासांनी खायला सांगितलंच आहे ना. काय हो पॅडीदाच्या ढाब्यामध्ये अस्सल पंजाबी. अस्सल तर मिळेल, अस्सलच मिळेल. तुम्हाला सांगतो, सरसो दा साग, पनीर दा खात्मा, मिसळ दा पाव, कमरेत दा लाद, मसाला दा डोसा, कैरीचा लोणचा आणि कोण नाही कोणचा. झालं पुन्हा तुझं सुरू झालं. प्रत्येक पदार्थानंतर डाळ लावायचा आणि मग पंजाबी करायचा. हा? अरे मसाला डोसा हा उडुपी पदार्थ आहे ना, त्याच्यामध्ये डाळ लावलास झाला पंजाबी. पण पप्पा मला भूक लागली आहे. तुझ्या तर ना आता भूक. जेवण मी आता ऐकलंस ना पंजाबी मेनू कसे होते ते. मेनू काढ चांदा. मेरा पंजाबी पुत्र अय याहू याहू 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 अय याहू याहू. हो हो अरे ते जाऊ दे. माझं पोरग बघ पंजाबी हॉटेलमध्ये आल्यावर पंजाबी बोलायला लागला. ए, याव, याव. बाई, थांब, पंप मारायला लागेल. थांब जरा. किती हो तुम्ही हट्टीपणा करताय. आई म्हणतात तर जेवूया ना आपण इथे. आणि आईचं ऐकलं नाही ना तर पाप लागतं पाप. मॅडम तुम्ही पटकन बसून घ्या. समोर मेनू कार्ड आहे की नाही, एक एक पदार्थ ऑर्डर करा. बसून काय घ्या, गाडी तिकडे रस्त्यात मध्येच उभी केली आहे मी. अरे वा, तुम्ही गाडी बाहेरच उभी केली आहे. 1 मिनिट. दिगुदा नाईक, दिगुदा नाईक. हा निगुदा नाईक. अरे शिरा पडली तोंडावर ती मालक दा कोणाचा नरडा फुटला. जरा झोपाक पण देणार नाही. काय बॉम्ब मारतास. हे असे काय बोलतायत. सौजन्य सौजन्य आहे त्यांचं ते. म्हणजे आहेत वेटर पण ॲटिट्यूड बघा. दिगुदा नाईक साहेबांची गाडी तिकडे बाहेर तिकडे पार्क केली बघ. होय काय. हा. ए चावी दे चाल. अहो मग नाही द्या चावी पटकन त्यांना. ते जरा रागवले की हातबीत पण उचलतात. काय बोलताय. दे दे, चावी दे चाल. अहो, हळू जरा. चावी दे. हा, जरा नीट गाडी पार्क करा, म्हणजे नवीन आहे ना थोडीशी. तुम्ही काय टेन्शन घेऊ नको. तुमच्या गाडीची मी बरोबर वाट लावतोय. बघा सत्य. हॅलो. अरे मेल्या माका कशाक फोन करता. तुझी गाडी का मी मुद्दाम दरीत टाकली काय. माझी काय चुका. अंदाज चुकलो गेली दरीत. आणि तुझी गाडी दरीत गेली ह्या तुका महत्वाचा. अरे माझ्यासारखं माणूस वाचान दरीत चढण वरिलो त्याचा तुका काय नाही. हे बघ माका सांगायचं नाही. आणि आताचा काय बोलायचं ना डायरेक्ट कोर्टात येऊन बोल. माझं स्वतःचं वकील आहे. अरे ए माका शहाणपणा शिकवू नको. कोकणी माणूस आहे मी. अर्धा आयुष्य माझा गेला तिकडे. आता जास्त काय बोलशील तर दरीतली गाडी खैसर फोडून टाकीन. गाडी काय फोन ठेव. गाडी नवीन गाडी. हा असं. अहो काय हो, गाडी नवीन आहे हो, काय नाही हो? नाही काय झालं, मागे अशीच तुमच्यासारखी एक फॅमिली आली होती. त्यांची गाडी पार्क करायची होती. तर असंच तो झोपेतनं उठून आले. ते झोपेतनं उठून आले, गाडीत बसले, गाडी पार्क करायला गेले तर त्यांनी हल्ली की एसी लावली. एसी लावली तर तिथेच डोळा लागला त्याचा आणि गाडी दरीत पार्क झाली. पण हे मात्र असे जिकिरीने बाहेर आले असे असे चढून चढून. गाडी आता त्या गाडीचा मालक म्हणतो मला गाडी भरून द्या. आम्ही म्हटलं तुम्ही केस टाका. कारण काय केस टाकल्याच्या नंतर काहीच प्रूफ नाही ना आपल्याकडे. आपल्याकडे सीसीटीव्ही नाही, काय नाही काय नाही. आपलं डोळ्याने जे काय सीसी तेवढं डोळ्यांनी बघू तेवढंच ना. हा बाबा मला भूक लागली. मी माझंच पोट खाईन. अरे झाला ना. ओ, ए बाबू असं नाही बोलायचे बाबू. हा पाप लागेल आपल्याला. मिळेल मिळेल मिळेल. मागव, हा, मागव. हे बघा मी काहीतरी ऑर्डर करते. हा मी काय म्हणते हे काय बरं. हा द फाईनली ग्राइंडेड येल्लो लेंटिल्स फ्रॉम द फ्रेश फार्म्स विथ द प्युअर इसेन्स ऑफ टर्मरिक. हे द्या. हा हा मस्त मस्त. नाव एकदम भारी वाटतंय हो. म्हणजे काय रे. पिठलं. आमची सिग्नेचर डिश आहे ती. कसली सिग्नेचर डिश नाहीये. याला म्हणालो कर सही तर हा म्हणाला लावा अंकला शाही. म्हणजे सही नाही करता येत त्यांना. नाही. अरे देवा. पण ते पिठलंच तुम्ही ते एवढं. वाचा परत वाचा. द फाईनली ग्राइंडेड येल्लो लेंटिल्स म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ. फ्रॉम द फ्रेश फार्म्स म्हणजे आमच्या शेतात तयार केलेले चणे. विथ द प्युअर इसेन्स ऑफ टर्मरिक. म्हणजे मस्तपैकी हळद टाकून तयार केलेलं.
अरे बाप पिठलं दुसरं काहीतरी मागव. दुसरं मागव हा. वा 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 हे छान दिसतंय हे ग्रीन लिफी वेजीज फ्रॉम आवर ओन फार्म टोस्ट इन ऑलिव्ह ऑइल फाइनली मिक्स्ड विथ प्युअर बटर मिल्क लिक्विड्स इन द प्युअर इसेन्स हा हे चांगलं वाटतं घ्या घ्या हे तुम्ही ऑर्डर करा हे जर एकदा खाल ना तर कधीच खाणार नाही काय? दुसरीकडे कुठे असला पदार्थ का तुम्ही कधी ताकदली मेथी खाल्ली नाही काय ताकातली मेथी हा ताकदली मेथी ए, काय फालतूगिरी आहे काय फालतूगिरी आहे सगळे मराठी पदार्थ देता नावं फक्त भारी भारी आहेत आता एक क्षण सुद्धा इथे थांबायचं नाहीये तुमच्या दिगुदाला बोलवा आम्ही इकडून निघतो गाडीची चावी आणा बोलवत आहे दिगुदा दिगुदा हो दिगुदा चल या नाही नाही एक क्षण सुद्धा थांबायचं नाही आपल्याला इकडे आता काय निघायचं मालक जा गाडीची चावी द्या आमच्या अरे मग गाडीची चावी माझ्याकडे खाया अरे याच्याकडे दिली होती आई तुला आठवते ना याच्या नाही काय अगं सांग ना चार चौघांचं नाही नाही हो हो करू नको गं. अरे मगाशी गेलास तेव्हा दिली नाही का तुझ्या हातामध्ये माझ्याकडे दिली होती नाही पण आता गाडी गेली सोलापूरला गाडी सोलापूरला अहो इथे तुम्हाला गाडी पार्क करायला दिली तुम्ही गाडी सोलापूरला जाऊन पार्क करता काय तुमचं काय कळतं काय मी काय केलं ह्यांची गाडी घेऊन येण्यासाठी अशी सेल्फ मारले आणि खर अशी गाडी केलंय तेवढ्यात आमची जुली आहे ना त्याला लेबर पेन सुरू झाले अरे जुली आता कोण? जुली कोण? नाही नाही, काय आहे ते मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना आपल्या इथे मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा होतात तर त्या ग्रुप मधली त्या ट्रुप मधली एक डान्सर आहे ती हा ती जुलीला लेबर पेन सुरू झाले मग आमचं जोसेफ रडाक लागलो आता जोसेफ नाही. ये बसा शांत शांत हा कोण आहे हो तो जोसेफ जोसेफ कोण बोल म्हणजे बाबा. असं नाव घेतल्यानंतर ह्यांका खुर्ची घेऊन नाचाची सवय आहे काय नाही नाही मग शांत बसा ए, हो. जोसेफ म्हणजे जुलीचो नवरो हा, तो माझ्याकडे इलो म्हणालो आता ह्याका लेबर पेन होतं ह्याका नेण्यासाठी गाडी होई की नाही मग मी लगेच त्याका चावी दिलं आणि त्यांनी ती गाडी घेतल्याने सोलापूरला गेलो आता तुम्ही म्हणतात सोलापूरला कसो काय गेलो है काय हॉस्पिटल नाही तर कसा आमचा जो जुली आहे ना त्याचा माहेर सोलापूरचा आता पहिली डिलिव्हरी जी होता ती माहेराक होता की नाही पहिलो माहेरचो मान मग तो गेलो सोलापुरात झालं बघा गेली आपली गाडी नडला तुमचा आळस बरं बरं मी काय म्हणतो आजी हो महिनो खायचो महिनो हा? जुली. जुली जुली तुमका नक्की सांगताय मालक दा जुली बघा जुली मुलं होतात की नाही बघा अरे याला मी व्हॅले पार्किंग म्हणून गाडी दिली ना व्हॅले पार्किंग होतं ना ते अरे काय व्हॅली पार्किंग माझ्याकडे चावी आल्यानंतर डायरेक्ट व्हॅली पार्किंग आणि ऍक्च्युली की नाही पार्किंग वाले रस्त्याच्या त्या बाजू अरे बापरे आता नको थांबूया आता चल बाबा चल चल जा. जाऊया चल नाही थांबायचं एक क्षण सुद्धा नाही नाही पण जाणार कसे तुम्ही तुमची गाडी तर सोलापूरला गेलेली आहे आणि तुम्हाला सांगतो एक मिनिट तुमच्यामुळे आमच्या जुलीला एवढी मदत झालेली आहे तेव्हा मी काय माझ्या धाब्यावर जेवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही नको हो अरे पण खूप वेळ लागेल रे तयारीला सर मी काय म्हणतो एंटरटेनमेंटचं काय करायचं एंटरटेनमेंट तुम्ही नाचू शकता का हो? बरं, आई आई सावकाश. सावकार माझ्या सुनेला नाचायला सांगतोस तू शाबास. हा? तुझी एवढी हिम्मत शाबास. मी असताना माझ्या सुनेला नाचायला सांगतोस कुठली गाणी आहेत सांग मी नाचते काय बोलतेस आई बस इकडे बस बस आई तू इथे बस ऑलरेडी तू चालताना नाचतेस की चालतेस हे कळत नाही लोकांना बस शांतपणे बस हा हा आता ती काय जे काय ते ऑर्डर करा येता इथेच हा मी काय म्हणते हा. आता जेवणाची ऑर्डर यायला अजून वेळ लागणार आहे तोपर्यंत मस्त चिल्ड बियर मारूया काय पप्पा मग मला पण एक चाइल्ड बियर खुर्ची ठेव घे रे खुर्ची ठेव ठेव खुर्ची खाली मला जर नका बोलत तर तू समज खुर्ची ठेव साहेब मॅडम कोणत्या प्रकारचा नृत्याविष्कार पाहायला आवडेल तुम्हाला बाई वाड्यावर या आई काय ए चाललंय बाबा, लावणी होऊन जाऊ दे लावणी आली 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 कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर या. साहेब मला माफ करा म्हणजे मगाशी मी माझ्या बाटलीने तुमची बाटली तुमचं डोकं फोडण्याचा मी प्रयत्न केला त्याबद्दल मी दिलगीर आहे काय ना ह्या खुर्च्या आहेत ना त्या आम्हाला खूप प्रिय आहेत का काय आहे ते आम्ही ते हायवेवरचा धाबा आहे ना तिकडून चोरी करून आणलेले आहेत हो आणि ह्या जर तुम्ही जर तोडल्यात तर आम्हाला किती त्रास होईल आम्हाला परत चोरी करायला लागेल तिकडे आणि सारखं चोरी करायला लाज वाटते हो आम्हाला काय माणूस आहे हा बरं काही हे घ्या तुमचं स्टार्टर बरं झालं स्टार्टर साठी काय
हे स्टार्टर्स आहेत गुळ आणि शेंगदाणे. गुळ शेंगदाणे अगं बाई वाटलंच होतं आई मला आई असं काहीतरी असणार म्हणून. आमच्या लहानपणी की नाही असे स्टार्टर्स असायचे वा, वा, मला वा. नको हे स्टार्टर. अरे पिल्लू असं काय करतो शोनू तूच नाही का मागवलं होतंस. हे बघ आपण हे मागवलं ना ग्राउंड नट्स विथ शुगर केन जॅगरी सॉस विथ प्युअर इसेन्स ऑफ पिल्लू घे शोना घे खा का बाब्या सगळं नको खाऊ थोडं दे इकडे. मी काय म्हणते ते मगाशी तुम्ही जे एंटरटेनमेंट म्हणत होतात ते कुठे आता लगेच सुरू होणार ते. एक मिनिट. नंदा ए नंदा ये बंदा ये बरं आता. बिजली गिराने मैं हूँ आई, बिजली गिराने मैं हूँ आई, कहते हैं मुझको नंदाबाई 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 नंदाबाई. काय केलं तुम्ही हे माझ्या नवऱ्याचं. नो प्रॉब्लेम. पाण्यात बघताय माझ्या नवऱ्याला मगापासनं. नो प्रॉब्लेम. बसा बसा तुम्ही मी साफ करते. साहेब मॅडम कोणत्या प्रकारचा नृत्याविष्कार पाहायला आवडेल तुम्हाला? बाई वाड्यावर या आई काय ए चाललंय? बाबा, लावणी होऊन जाऊ दे लावणी. काका जरा ही ढोलकी पकडा. मी का पकडू अगं नको अगे. अहो जरा सहकार्य करा. आमचा जोजेफ आहे ना जोजेफ तो खरं ढोलकीवाला आहे. तो आता सोलापूरला गेलाय ना. 100 वर्ष आयुष्य आहे. बघा फोन वाजलो. जोसेफचा फोन. जोसेफ. हॅलो जोसेफ काय व्यवस्थित ना जुली मस्त काय औषध खा वरण काँग्रेस सिलेक्शन हा जुलीला जुली झाली. जुली झाली जुलीला जुली 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 झाली जुलीला जुली 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 झाली जुलीला जुली झाली झाली काय चाललं आई हॅलो हॅलो आई, काय सासूबाई. तू परत येताना परत गाडी ठोकली. शपथ. काय झाला उजव्या बाजूला आरसो तुटलो. अरे ती गाडी मरण दे तू व्यवस्थित ना. हा मग व्यवस्थित आरामात ये यांच्याकडे खूप वेळ आहे. व्यवस्थित आहे जास्त उशीर लावू नको. अरे. ओके ओके आणि जास्त काय झालं तर आपण कोर्टात जाऊ ना काय टेन्शन आहे. ओके हा काय चाललंय काका काका ढोलकी वाजवा ना काका. मला येत नाही हो काकू ढोलकी वाजवता. अहो अहो असं काय करता. आमचा तो जोसेफ आहे ना तो खरं ढोलकीवाला आहे. तो आता तिकडे सोलापूरमध्ये गेलाय ना. तर प्लीज जरा सहकार्य करा. हो हो मिशीवाले काका काय रे मिशीवाल्या बाळा. काका पप्पांना तोंडाने म्युझिक देतात. अरे नाही. तोंडाने तुम्ही देता. वा 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 ठेवा ठेवा इकडे द्या इकडे द्या द्या इकडे द्या. हे जरा तिकडे ठेवून दे. नको हो खरं नाही 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 यायला असं काय नाही. करता हो? अरे अरे घाबरतो काय होऊन जाऊ दे. हा होऊन जाऊ दे आई. हा ऑल द बेस्ट आणि लांबून जरा हा टंग 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 धिक ढेंग नांग ढेंग नांग ढेंग नांग ढिक टाक ढेंग नांग ढेंग नांग ढेंग नांग ढिक टाक ढेंग नांग ढंग नांग अगं बाई. या बाई. ढेंग नांग ढिंग नांग ढिंग नांग ढिक टाक डांग ढिक डांग ढिक डांग ढिक टाक ढिक डांग ढिक डांग ढिक डांग ढिक टाक ढिक डांग ढिक डांग ढिक डांग ढिक टाक टक ढिंग डांग ढिंग डांग ढिक टाक टाकून 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 टाकू नको टाकू टाकू नको नको हा, टाकू नको अजिबात टाकू नको. घेतला होता टाकू नको. गुळाणा हो मग गुळाणा मला या, या, या. हा, शांत 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 हो, शांत हो. बाबा मला भूक लागली आहे. खायला आणा हो काहीतरी खायला आणा पोराला मग भूक द्यावं लागली. माझ्या पोराला काहीतरी बघा किती सुकलंय माझं पोट. काय खायला हवं रे भूक लाग अरे हा तुमचा तो दिगुदा आहे ना तो पिझ्झा खातोय ना तो तरी द्या हो माझ्या पोराला. एक मिनिट तो त्याचा पिझ्झा तुम्हाला का देईल? आम्ही आमचे डबे आणतो हो की नाही दिगू? अहो, मग मग त्याचा पिझ्झा येतो. नवीन पिझ्झा तरी बनवून द्या तुमच्या हॉटेलमध्ये. नाही नाही आमच्याकडे असं फालतू काही बनत नाही. आमच्याकडे सगळं हेल्दी बनतं. काय 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 माझ्या पिझ्झावरून काय गाजरावर चालला. आणि हे बघा आता मी माझा मागवलेला मी ह्यांच्या हॉटेलमध्ये काम करतोय पण मी ह्यांच्यावर अवलंबून नाही. 6 महिन्यापूर्वी चवळीची उसळ मागितलं होतं त्यांच्यानी चवळ्याच रुजत घातले अजून उपटून झालेले नाही. बाबा मग आपण पण मागूया पिझ्झा. हो बाबू एक द्या हो, बघा हो, माझं लेकरू किती सुकत चाललंय हो, बघा हो तुम्ही त्याच्याकडे.
काय कोण नाही बघणार, कारण इकडे डिलिव्हरी घेऊन कोण येत नाही. काय झालं, जोसेफ हे गाडी घेऊन येलो, पण माका कडकडून भूक लागलेली हो. मी म्हटलं मी जगाचे नाही, जा ताबडतोब जा आणि माझ्यासाठी पिझ्झा घेऊन ये. मग तो 6.5 किलोमीटर परत हायवेवर गेलो, त्या मॉलमधून पिझ्झा घेतल्या, माझ्यासाठी पिझ्झा घेऊन येलो आणि म्हणून गाडीचा टायर फुटलो. टायर फुटला, गाडी फोडला तो तुम्ही नाही, टायर. नाही, आम्ही नाही फोडला, तो ऑटोमॅटिक फुटला. मी म्हटलं जा आणि स्टेपनी चेंज करून परत ये. बरं केलं. काय मग? काहीतरी खायला द्या. बाबा नाही, 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 मी काय म्हणतो मी बघा, काय म्हणतो, जेवण बनेल तोपर्यंत आपण मनोरंजनाचे कार्यक्रम पाहूयात का? पॅडीदा होता मी एकटी कशी नाचू? माझा पुढचा डान्स हा प्लम चपलम वर बसलाय. लावणी. अगं कशाला काळजी करते? हो. अगं मी आहे ना, मी नाचते तुझ्या बरोबर अपलम चपलम. आई 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 तुपलम चपलम सुद्धा मपलम घालून द्यावे लागतात ग. नको चपलम चपलम. मपलम नाचू दे ना, अच्छा, अपलम काय- चपलम. काय करत होती? 1 2 36. अगं, सावकाश सावकाश आईला धर, आईला धर, आईला धर. अगं, आई, 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 पप्पा आजी खपलम. गेल्या आई. हो आमच्या आई गेल्या, तुम्ही काय रडताय एवढं? आता काय करायचं आपण? तरी मी तुम्हाला म्हणत होते मृत्यूपत्र लिहून घ्या. आता आपल्या वाट्याला काय येणार तर तुमचा दादा आणि सगळं त्याच्या वाट्याला घेऊन जाणार. एक सेकंड, एक सेकंड. तुमची बेळगावची बहीण येणार, ती सुद्धा स्वतःच्या वाट्यावर सगळं लिहून टाकणार. हे बघ. मग आपण काय वाट्या घेऊन बसायचं? थांब जरा. त्याच कामासाठी जात होतो ना आपण पुण्याला. मग मुंबईला वकील काय गेले होते का सगळे कुठे सुट्टीवर? हे बघ पुण्यातले. अगं मी सांगितलं त्याला पुण्याच्या वकिलाकडे जाऊया म्हणून. हा, बोलतो. आई तू जिवंत आहेस आई? अरे चांगली आहे मी, ठणठणी. हा. मला माहित होतं माझ्या प्रॉपर्टीवर तुझा डोळा आहे ते. नाही, नाही 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 हा, नाही. नाही नाही नाही, आता मी एक काम करणार आहे. माझी हायवे जवळची जमीन आहे ना, मग आम्हाला ही जमीन या पॅडी दादाला देणार. अजिता. अरे आपण आई मी तुझा मुलगा आहे आई. आई मी तुमची सून आहे आई. गप्पा रे, पॅडीदा अजिता. आपण आहे ना त्या हायवेच्या जमिनीवर एक धाबा सुरू करू. काय? पॅडीदा धाबा आणि दादीदा धाबा. मज्जा करूया. मला ना तुझ्या धाब्यावर येऊन खूप मज्जा आलेली आहे. आणि असेच आहे ना मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवूया. काय सगळ्यांना असं उल्लू बनवूया. इथून नाही शॉर्टकट, इथून नाही शॉर्टकट. आई मी काय करू, मी काय करू? हा, तू ना माझ्या धाब्यावर ढोलक वाजव, ढोलक. आणि तू किचन मधली सगळी भांडी घासायची, कळलं का? आणि तुम्ही काय करणार? अगं मी काय करणार म्हणजे काय? जत्रेमध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपलं मनोरंजन करत असतोच. आजही आपलं मनोरंजन करण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध हास्य कलाकार जॉनी रावत. ये लगा. ए हात नको लाव टीव्हीच्या बटनाला. लोकल ट्रेन ही कॉमेडीचा सगळ्यात मोठा अड्डा आहे. तिथे तुम्हाला असे पात्र सापडतील, अत्रंग 1760 लोक सापडतील. आणि लोकल ट्रेन म्हटलं की कधीच वेळेवर नाही. पण लोकांची सवय स्टेशनवर गेल्यानंतर गाडीची वाट बघताना प्लॅटफॉर्मवरनं 10 वेळा वाकून वाकून गाडीची वाट बघतात. असं वाटतं जितकं जास्त वाकू तेवढ्या लवकर गाडी. आता कल्पना करा, हे रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, गाडी इथून येणार आहे. लोक गाडीची वाट बघताना त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव, एक्सप्रेशन्स कसे चेंज होतात. आपल्याला आपला चेहरा दिसत नाही, समोरच्या प्लॅटफॉर्मवर जो आपल्याला बघत असतो तो हसत असतो. तर गाडी इथून येणार आहे, लोक गाडीची वाट कशी बघतात. पण काही लोकांना वेगळी सवय असते, गाडी इथून येणार ती इथे लागलेली असते. एकाला विचारलं इकडे काय, अचानक इकडून आली. इकडून कशी ड्रायव्हर दोन्हीकडे बसतो. आणि हे रेल्वेचे अनाउन्सर कधी काय बोलतात आपल्याला कळत नाही.
तुम्ही स्टेशनवर जा, कधी कधी आपल्या कानावर आपण ब्रिजवर उभे असतो, अर्धवट अनाऊन्समेंट ऐकू येते, कधी कधी स्पीडमध्ये मेलगाडी जाते, तर काय बोलतात कुणालाच कळत नाही. परवा एका स्टेशनवर गेलं, स्टेशनच्या वर ब्रिजवर उभा होतो, एक अनाऊन्समेंट माझ्या कानावर आली, एक विशेष सूचना. वा. एक विशेष सूचना. सूचना ऐकायला कान पुढे केले. सूचना समाप्त. सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसलेला अनाऊन्सर, बायकोने मस्त खाऊन ब्रेकफास्ट वगैरे करून पाठवले, पोट गच्च भरले, त्याच्या आवाजामध्ये फोर्स आहे, तो जे काही बोलतो सकाळी कामावर जाणाऱ्या सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला तर त्याला भूक लागते, दुपारी त्याचा आवाज कमी होतो, संध्याकाळी त्याला घरी जायची घाई, त्याला कंटाळा येतो बोलायला, त्यावेळी त्याचा आवाज कसा येतो, सकाळी सकाळी फोर्स त्याच्या आवाजामध्ये. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जा रही यात्री समिति है, 2 पे आ जाए. सूचना समाप्त. दुपार झाल्यानंतर त्याच्या आवाजामध्ये चेंज, भूक लागल्यामुळे. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जा रही. संध्याकाळी सगळ्यात भयानक, प्लेटफॉर्म. शोधा. वा 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 प्लॅटफॉर्म. मोबाईलचा फायदा ज्या माणसाने तयार केला मोबाईल, त्याने विचार केला की मोबाईलमुळे जगाला फायदा होईल, लोकांचे संपर्क होतील, पण याचा फायदा कुणाला झाला? बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला खूप फायदा झाला. रात्रीचा 2चा सुमार एक प्रियकर आपल्या प्रियसीला रात्री 2 वाजता फोन करतोय. प्रियकर गल्लीमध्ये उभा आहे आणि प्रियसीला फोन करतोय, समोरून कुत्रा पण येतो गल्लीतून, त्याला बघतो, एकमेकांची ठसन होते आणि मग तो फोन करतो. हॅलो हॅलो, प्रियसीचा आवाज. बोलना कसा है? वा 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 वा. काय ग, बोलतेस कुठून? कुठून म्हणजे कुठून? चादरीच्यातून बोलते, चादरीच्यातून. काय ग, टाकल्या काय करतोय? माझ्या पप्पांना टाकल्या बोलू नकोस. तुझ्याशी नाही बोलणार. ठीक आहे, नको बोलू. जानू, तू माझ्यावर किती प्रेम करतोस? खूप करतो, किती करतोस? खूप करतो. माझ्यासाठी काय करशील? काय पण, काय पण? काय पण. 10 रुपयाचा रिचार्ज पाठव ना. आपल्या सगळ्यांचं क्या बात है, क्या बात है, Thank क्या you. बात है, क्या बात है, सर. क्या बात है, बहुत रसिको, आजची कॉमेडीची यात्रा आज आपण इथेच संपवतोय. उद्या भेटूया रात्री 9:30 वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन पाहायला. तोपर्यंत होऊ द्या कल्ला. थोडी थोडी खट्टी कॉमेडीची जत्रा. थोडी 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 मिठी, थोडी थोडी खट्टी